ज्यांना पण 10 लाखाचा 15 लाखाचा 20 लाखाचा एक इंडिपेंडेंट पुण्यामध्ये आणि पुण्याच्या बाजूचं रो हाऊस 1 गुंठा जागेवरती बांधलेलं पाहिजे असेल तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे। कारण की खूप दिवस झाले माझे व्हिडिओ लोकांना पाहायला भेटले नाही। आता किती दिवस झाले असेल तर ते तुम्ही चेक करू शकता। मित्रांनो, आज माझ्याकडे जी प्रॉपर्टी आलेली आहे त्याच प्रॉपर्टीची माहिती आणि 10, 12, 15, 20 लाखामध्ये तुम्हाला कुठं भेटू शकतो घर आणि कसं असणार आहे, लोन होणार का नाही आणि 7/12 भेटणार का नाही, ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। एक मनापासून एक हृदयापासून एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ना हे तुम्ही संपूर्ण बघायचं, व्हिडिओ सोडायचं नाही। कारण की जे 12 लाखाचं 15 लाखाचं जे टायटल लावलेले त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे। अजिबात सोडू नका। सिटीमध्ये घर पाहिजे ना तर हा व्हिडिओ सोडायचा नाही, व्हिडिओ संपूर्ण पाहायचं, माहिती घ्यायची, मगच रो हाऊस खरेदी करायला कॉल करायचा, संपर्क करायचं। तर चला चालू करू आपण। एक एक माहिती विस्तारितपणे सांगू, पण तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या या लाडक्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, बेल नोटिफिकेशन दाबवायची आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही बघतात, कुठल्या गावातून बघतात तेवढं कमेंट मध्ये कळवायचं। कारण की एवढे व्हॉट्सअपला मेसेज आले लोकांचे की विचारू नका। तर चला व्हिडिओ बघा संपूर्ण आणि माहिती घ्या या रो हाऊस बद्दल। जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मी कासिम शेख आणि मित्रांनो तुमचे स्वागत करतो मी या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल एस्टेटच्या व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, मी तुमचा खूप खूप आभारी आहे। कारण की तुम्हा लोकांचे एवढे मेसेजेस आले की सर काय झालं, तुम्ही व्हिडिओ टाकत नाही, काय प्रॉब्लेम आहे, तब्येत बरी आहे का नाही। काही लोकांनी कॉल करून विचारले। कारण की आज गेले मला असं वाटतं की 9-10 दिवस झाले असेल चॅनल वरती काही व्हिडिओ दिसत नाही प्रॉपर्टीचे। काही लोकांना असं वाटलं असेल की मी गेलं का काय वरती, बरोबर ना? पण हाय एकदम चांगला, एकदम तंदुरुस्त आहे। आज तुमच्यासाठी जी काय माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलं आहे तर 30 पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचे। वेळ नसला तर वेळ काढून तुम्हाला ही माहिती घेणं गरजेचं आहे। कारण की बरेचशे लोकांनी अशी गर्दी लावलेली आहे की 10 लाखाचा रो हाऊस कुठं आहे, अहो साहेब 15 लाखाचा तो व्हिडिओ तुम्ही टाकला, अहो साहेब ते 30 लाखाचं तुम्ही एवढं मोठं दाखवलं। आणि काय तर लोक जे आहे ना ते मला कॉल करतात, साहेब 2 रुपयाचा रो हाऊस तुम्ही दाखवलेला आहे, तो कुठं आहे? एवढं सारं म्हणजे आता मी काय बोलू त्या लोकांना? मी काय फक्त गुगल मध्ये टायटल ऍड टाकतो का? मी एक माहिती तुमच्यासाठी योग्य रीतीने आपल्या या YouTube चॅनल वरती मांडत असतो। पण काय होतं माहिती का, लोक बघत नाही। ही माझी मिस्टेक नाहीये, ही माझी मिस्टेक नाहीये। मी 2 रुपयाचा पण टायटल टाकला असाल तिथं तर तिथं काही ना काही स्पेशल असणारच आणि नसल्याशिवाय मी व्हिडिओज बनवू शकत नाही। काय होतं माहिती का, लोक खूप सारे असे बिचारे लोक फसले जाऊ राहिलेले पुण्याच्या आजूबाजूला किंवा पुण्यामध्ये जे फ्लॅट खरेदी करतात किंवा जागा खरेदी करतात किंवा एखादा इंडिपेंडेंट रो हाऊस खरेदी करतात। पण काय बुवा की त्या घरामध्ये राहायला भेटतच नाही। कारण की काय असे तथ्य झालेले आहेत की ते लोक नुसतं बास त्यांच्या बोलण्यावरूनच त्यांना डायरेक्ट राहायला रो हाऊस मध्ये पाठवून देतात शब्दावरच। अहो असे चकचकीत ऑफिस मांडलेले या लोकांनी विचारूच नका। आणि त्यांचे बोलबच्चन एवढे असतात
की माणसाला असं वाटतं की त्या बोलबच्चन मध्येच एखादं रो हाऊस भेटलं असेल. बरोबर आहे का चुकीचं बोलतो मी? सांगा तुम्ही. अहो काही लोक पेपरावरती पण नसली ना जागा ती पण विकून मोकळे होतात. काय बोलायचं अशा लोकांना बोला. आणि मी इतके वर्ष झाले या रिअल इस्टेट मध्ये कार्यरत आहे. एक एक प्रॉपर्टीची माहिती, तंतोची माहिती आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये देत असतो मी. आज पण जी काही माहिती देणार आहे ती पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पण दिलेली आहे. लावलं मी 10 लाखाचा टायटल, लावलं मी 2 रुपयाचा टायटल, पण त्या व्हिडिओ मध्ये काहीतरी स्पेशल माहिती असल्याशिवाय फक्त टायटल बघूनच कॉल करायचं का? नाही साहेब, तो व्हिडिओ बघायला पाहिजे, कारण की खूप स्पेशल त्याच्यामध्ये बोललं गेलेलं आहे. आता बघा, हे 10 लाखाचं जे रो हाऊस आहे, जे तुम्हाला नुसतं पिक्चर दिसतो, हा पिक्चर मी दाखवत नाही. मी स्पेशल व्हिडिओ बनवत असतो, स्पेशल सांगत असतो. आणि काय लोकांना चांगलं वाटतं आणि काय लोकांना विचित्र वाटतं. आणि विचित्र कोणाला वाटतात माहिती का? जे लोक फसवतात ना त्या लोकांचे फालतूचे कमेंट असतात. आणि जे लोक बिचारे घ्यायचे त्यांना मार्गदर्शन माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या मदतीने होत असतो. ताई दादा, कुठली पण प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करतात ना त्यावेळेस वकिलाला दाखवावं, वकिलाचा सल्ला घ्यावा. जे काही पेपर असतात, फ्लॅट असू द्या किंवा जागा असू द्या, बघा आपली पण एक चूक आहे, ती चूक मोठी आहे. आपण जातो नुसतं त्यांच्या ऑफिसमध्ये बिचाऱ्यांच्या वकिलांच्या, आणि त्यांना काही आपण देत नाही, तर ते कसं काय सांगणार? वकिलांचा चार्जेस असतो, जे काय त्यांचं योग्य चार्जेस आहे ते द्यावं. त्यानंतर साहेबांना विचारावे की साहेब हे पेपर बघा, हे बघा, ह्याच्याबद्दल सांगा आम्हाला की हे खरेदी करावं का नाही, ह्याच्यामध्ये कुठले पेपर कमी आहे. बरोबर आहे का चुकीचं तुम्ही सांगा. आणि ज्या लोकांनी मन बनवून बसले की 10 लाखाचा, 15 लाखाचा, 20 लाखाचा, 30 लाखाचा घर पुणे सिटीमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे, तर त्या लोकांना मी सांगतो की तुम्ही झोपडपट्टीमधून आउट होऊ राहिलेलं, तर परत इन झोपडपट्टीमध्ये कसं काय तयार होऊ राहिलेलं तुम्ही. आता हे 10 लाखाचा, 15 लाखाचा, 20 लाखाचा जो घर असणार आहे सिटीमध्ये, तर तो काय लय भारी ह्याच्यामध्ये भेटणार का? तुम्ही मला सांगा, उत्तर द्या तुम्ही. कुठं तुम्हाला भारी एरियामध्ये भेटणार का? अहो झोपडपट्टीमध्येच भेटणार ना. कारण की जे आहे, जे चालू आहे, बघा 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 बघा, मी तुम्हाला एक सांगतो की जे एक लक्षामध्ये ठेवा, जे असणार आहे आणि जे बघायला गेलं तुम्ही रो हाऊस, आणि ज्या माणसाने सांगितलं त्याच्याकडून पहिला ऍड्रेस कंपाऊंड करून घ्या की हा ऍड्रेस कुठला आहे, काय झोपडपट्टीचं आहे का नाही. पहिलं तर बघा, जे 10 लाखाचा असणार आहे, ज्या 12 लाखाचा असणार आहे, त्याच्या प्लॉटचा साईज बघायचं तुम्ही. सगळ्यात पहिला त्याचा प्लॉटचा साईज काय आहे. एका गुंठ्याची 10 लाखाला कोण विकणार का? जागाच येऊ राहिलेली 20 लाखाची, बरोबर ना. आणि पुणे सिटीमध्ये तर वेगळंच आहे. पुणे सिटीमध्ये काय भाव चालू आहे जागेचा? करोडोचा भाव चालू आहे. आणि पुण्याच्या आजूबाजूला जे वेगवेगळे लोकेशन आहे तिथं काय भाव चालू आहे. आणि मी तुम्हाला बोललो होतो, मी सांगणार की 10 लाखाचा, 12 लाखाचा कुठं आहे. आहे आपल्याकडे नागपूरचा एरियामध्ये आहे, पण ते राहण्यासाठी नाहीये. एवढा छोटा त्याचा हॉल आहे, एवढा छोटा बेडरूम आहे, वरती आहे, पण सध्याला 10 लाखाचा काय आहे. पण लवकर बघा, ते जमणार नाही. तुम्हाला झोपडपट्टीमधून निघायचं असलं तर नका या परत खरेदी करायला. हे 10 लाखाचा, हे 12 लाखाचा, 20 लाखाचा नका खरेदी करा. तुम्ही मला बघणारे आहे, आणि मी जे बोलतो
ते खरं बोलतो मी. तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला 50 लाखाचा 45 लाखाचा बजेट इंडिपेंडेंट हाऊस साठी तुम्हाला बनवायला लागणार आहे. कवा ते बजेट बनवत नसेल तर मग फ्लॅट घ्या तुम्ही 20 लाखाचा 25 लाखाचा 1 BHK. 2 BHK नाही भेटणार साहेब या बजेटमध्ये. 2 BHK चा 40-45 लाखाचा बजेट आहे फ्लॅटचा. हे लक्षामध्ये घ्या तुम्ही. उगीच कोण काय पण तुंतुना वाजवत बसतो त्याच्या पाठीमागे लागण्यामध्ये नाही लागायचं. त्याच्या पाठीमागे स्वतःच डोकं लावा. विचार करा की तो माणूस काय बोलतो काय नाही बोलतो. बरोबर ना. ते खरं बोलणार का. जाऊन बघितलं पहिला तर लोकेशन जाणून घ्या ना. गुगल मध्ये टाकून घ्या ना की झोपडपट्टीमध्येच पाठवतो का काय माणूस. टाइम वेस्ट नका करा. ओके मित्रांनो, मी एवढंच बोलणार आहे की चांगलं बजेट ठेवा. चांगल्या बजेटमध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या उपलब्ध आहे पुण्याच्या आजूबाजूला. आज पण वेळ आहे, संधी घालवू नका. ओके, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कळवू शकता. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती. मित्रांनो, व्हिडिओ आजपासून बंद नाही होणार. कंटिन्यू तुमच्यासाठी इथं प्रॉपर्टीचे व्हिडिओ येत राहणार. फक्त एकच रिक्वेस्ट करणार आहे, सोडायचं नाही. अहो काय नाही सोडायचं. अहो व्हिडिओ सोडायचं नाही. येणार आहे भरपूर प्रॉपर्टी इथं तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहे. तर चला भेटू आपण. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.